Let's start today's portion. Today we are going to learn about Newton's law of gravitation. Now what is given in this Newton's law of gravitation or theory of universal gravity, which is given by Newton? First of all, Newton has studied the data which is given by Kepler, and he used that data, that means Kepler's law, to form this theory that is called Newton's law of gravitation. First of all, statement. In that statement, what is given? Every object in the universe, every object in the universe attract another object, with a force, with a definite force. That force, that means the force which is present between, attraction force which is present between these two objects, is directly proportional to product of their masses. Product of their masses, that means mass of these two objects, and inversely proportional to square of the distance between them. This is the statement of that law, that is Newton's theory or Newton's universal law of gravitation. Now let's explain one by one the words which are used in this law. First of all, let's see what do you mean by directly proportional and what do you mean by inversely proportional. Directly proportional and inversely proportional, these two terms are used in mathematics most of the time. Now, what do you mean by directly proportional and inversely proportional? Let's see, when you go to the market to buy 1 kg sugar, the price of that sugar is 40 rupees. When you bought 1 kg sugar, price of that sugar will be 40 rupees. When you buy 2 kg sugar, then price will be rupees 80. If you buy sugar, half kg sugar, then price will be 20. म्हणजे 1 किलो साखर घेतली तर किती रुपये लागतात? 40 रुपये. समजा 40 रुपये किंमत असेल 1 किलो साखरेची, तर 2 किलो साखर घेतली तर त्याची किंमत किती होते? 80. म्हणजे साखरेची क्वांटिटी वाढवली तर आपोआपच किंमतही कशी होते? वाढते. परंतु ते जर अर्धा किलो साखर घेतली, साखरेची क्वांटिटी कमी केली, तर प्राइस सुद्धा काय होते? म्हणजे प्राइस म्हणजे त्याची किंमत काय होते? त्या वस्तूची किंमत सुद्धा काय होते? कमी होते. म्हणजे एक क्वांटिटी वाढवली तर रिलेटेड दुसरी क्वांटिटी वाढत असेल, तीच क्वांटिटी कमी केली तर त्याच्याशी रिलेटेड क्वांटिटी कमी होत असेल, तर याला म्हणतात डायरेक्टली प्रपोर्शनल. तुम्ही कोणतंही उदाहरण, अशी खूप सारी उदाहरणं आपण 8व्या वर्गात घेतलेली असतात, कारण ते पूर्ण सेपरेट प्रपोर्शनचा रेशो अँड प्रपोर्शनचं चॅप्टरच आहे 8व्या वर्गात. नाउ दिस डायरेक्टली प्रपोर्शनल इज mentioned like this: x is directly proportional to y. If these two are the quantities, and therefore x is equal to k y, where k is constant of proportionality, and this is called as the equation of direct proportion. Now inverse proportion, जेव्हा तुम्ही शाळेत येता, तर शाळेत येत असताना तुम्ही सायकलनी येत असाल तर सायकलचा जर स्पीड वाढवला तुम्ही, माझ्या हाताकडे नेहमी लक्ष द्यायचं, वाढवण्यासाठी मी वर हात नेते आणि कमी करायचं असेल तर खाली नेते. जेव्हा तुम्ही सायकलचा स्पीड वाढवता तर तुम्हाला शाळेत पोहोचायला वेळ कसा लागेल? कमी लागेल. आणि जेव्हा तुम्ही स्पीड कमी करता तर शाळेत पोहोचायला वेळ कसा लागतो? जास्त लागतो. दॅट मीन्स हिअर यू आर इन्क्रीजिंग वन क्वांटिटी, रिलेटेड अनदर क्वांटिटी डिक्रीजेस. When you decrease one quantity, related another quantity will increase. म्हणजे माझा हात कसा चालला? असा खालीवर खालीवर. हे इन्व्हर्स प्रपोर्शन. हे हाताचं लक्षात ठेवायचं, खालीवर इन्व्हर्स प्रपोर्शन, वर दोन्ही खाली, तर हे कोणतं झालं? डायरेक्ट प्रपोर्शन. अशा पद्धतीने इन्व्हर्स प्रपोर्शन, दॅट मीन्स x इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू y. इथे वाचताना इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू 1/y नाही वाचत आपण, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू y. And therefore x is equal to k into 1/1.
दिस इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. दिस इज कॉल्ड कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. तर हे झाले त्याचे डायरेक्ट आणि इन्व्हर्सचा अर्थ. नाउ व्हॉट डू यू मीन? दॅट मीन्स डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये एक वाढवली तर दुसरी क्वांटिटी सुद्धा काय होते? वाढते. आणि इन्व्हर्स मध्ये एक क्वांटिटी वाढवली तर त्याच्याशी रिलेटेड असणारी दुसरी क्वांटिटी काय होते? कमी होते. नाउ लेट्स सी व्हॉट इज गिवन. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स, युनिवर्स मधला कोणताही ऑब्जेक्ट, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, प्लॅनेट, अर्थ, सन, दगड, माती, डस्टर, खडू, मी, झाड, कोणताही ऑब्जेक्ट घ्या. एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक ऑब्जेक्ट मध्ये देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अनादर ऑब्जेक्ट. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट अनादर ऑब्जेक्ट. म्हणजे मी घेतला आणि चंद्र घेतला तर आमच्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. मी आणि ही स्केल घेतली तर आमच्या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. स्केल आणि हा खडू घेतला तर या दोघांमध्ये अट्रॅक्शन आहे. दॅट मीन्स एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अनादर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. त्यांच्यामध्ये फोर्स असतो. दॅट फोर्स, हा जो फोर्स असतो, दॅट फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. प्रोडक्ट म्हणजे त्यांच्या गुणाकार, त्यांचा जो मास असतो. मास म्हणजे आपण आपल्या शब्दामध्ये असं वजन म्हणतो, पण मास म्हणजे टोटल मॅटर कंटेन इन इट. याचं मास म्हटलं तर याच्यामध्ये किती लाकूड भरलेलं आहे ते काय झालं त्याचं मास. प्रोडक्ट म्हणजे त्यांचा गुणाकार. प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. कोणाचं मास? दोन ऑब्जेक्ट घेतले तर दोघांचंही मास. डायरेक्टली प्रपोर्शनल टू म्हणजे समजा मास जर वाढवलं या दोघांचं तर आपोआपच फोर्स सुद्धा कसा होईल? वाढेल. मास वाढवलं तर फोर्स वाढेल कारण ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. दोघांमध्ये किती अंतर आहे? दोघांमधलं अंतर जर जास्त असेल तर फोर्स कसा राहील? कमी. अंतर जास्त, फोर्स कमी. अंतर कमी, फोर्स जास्त. मग आता हे एक्सप्लेन करू. Consider these two bodies are spherical bodies. This body having mass m1 and this body having mass m2. This is the center of that spherical body. Now, there is a force of attraction between these two bodies. That force of attraction is along the line joining the center. हा जो सेंटर आहे या सेंटर मधून याचा सेंटर आणि याचा सेंटर यांना जोडणाऱ्या लाईन वरून त्यांचा तो फोर्स असतो. इफ द बॉडीज आर स्पेरिकल. प्रत्येकच वेळी स्पेरिकल बॉडी राहील का? ही स्केल का स्पेरिकल आहे का? मी काय एकदम स्पेरिकल आहे का? हा चला बा तुम्ही प्लॅनेट्स मला म्हणाल तर स्पेरिकल आहे, परंतु एखादा दगड घेतला तर तो प्रत्येकच वेळी गोल राहील का? नाही. तो स्पेरिकल आहे का? नाही. परंतु पहिल्यांदा आपण स्पेरिकल बॉडी कन्सिडर करू. इफ these two body having mass m1 and m2 and there is a force of attraction, these bodies they are kept apart from each other. That means distance between their center. समजा मी इथून असं कन्सिडर केला, इथून इथपर्यंतचं याचा डिस्टन्स, this distance is d and there is force of attraction in between these two bodies. This force is directly proportional to product ऑफ देअर मासेस. ह्याचं मास आणि याचं मास यांचा गुणाकार आला डायरेक्टली प्रपोर्शनल. इनव्हर्सली म्हटलं म्हणजे खाली येईल कारण एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल म्हटलं तर 1/y लिहितो आपण असा. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय होतो. याचा अर्थ काय होतो? एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वाय. म्हणजेच आपण लिहिताना कसं लिहितो? एक्स इज साइन 1/y. मग इथे सुद्धा जर मी 1 हा इथे कन्सिडर केला तर वाय म्हणजे डी स्क्वेअर. Force is directly proportional to product of their masses and force is inversely proportional to the square. दोघांमधला जे डिस्टन्स आहे त्याचा स्क्वेअर. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू. तर समजला? दॅट मीन्स व्हेन यू इन्क्रीज मास, याचं मास किंवा याचं मास किंवा दोघांचंही एका वेळी व्हेन यू इन्क्रीज वाढवलं तर आपोआपच त्या दोघांमधला फोर्स कसा होईल? वाढेल. म्हणजे समजा ही स्केल आणि हा खडू घेतला तर या दोघांमध्ये जो काही फोर्स असेल तेच जर मी दुसरा एखादा दगड घेतला, मोठा दगड घेतला आणि हा खडू घेतला तर मोठा दगड घेतला तर आपोआपच त्याचं मास कसं राहील? जास्त. तर त्याच्यामुळे मोठा दगड आणि खडू यांच्यामधला फोर्स कसा राहील? जास्त. तर अशा पद्धतीने तो कसा आहे? जसा मास वाढेल तसा फोर्स सुद्धा वाढतो. डिस्टन्स इनव्हर्सली प्रपोर्शनल. हे जे रिलेशन आहे इनव्हर्सली आहे. हे कसं आहे? डायरेक्टली आहे. हे इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. म्हणजे व्हेन यू केप्ट टू बॉडीज नियर इच अदर,
दॅट मीन्स देअर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिकॉज दे आर व्हेरी क्लोज टू इच अदर. त्यांच्यामधले जास्त फोर्स, देअर इज मोर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. वेन दे आर केप्ट अपार्ट फ्रॉम इच अदर, त्यांना अजून दूर केलं तर त्यांच्यामधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा झाला, कमी झाला. हा जास्त राहिलाय. जवळ असेल तर जसं दोन मित्र असेल, ते जास्त जवळ असेल तर त्यांच्यामध्ये जास्त प्रेम असतं, परंतु दूर असेल तर तेवढं प्रेम राहतं का त्यांच्यामध्ये, नाही. तर हाच इथे सुद्धा तोच विचार करायचा. इफ दे आर अपार्ट फ्रॉम इच अदर देन फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लेस. दूर असतील, डिस्टन्स जास्त असेल तर फोर्स कसा राहील, कमी. डिस्टन्स जर कमी असेल, तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा राहील, जास्त. दिस इज कॉल्ड इनवर्सली प्रोपोर्शनल. दिस इक्वेशन कॅन बी सॉल्व्ड लाईक दिस. F is equal to G m1 m2 upon d square. What do you mean by G? G is called as universal constant of gravitation. Universal constant of gravitation, that means this value is constant everywhere in the universe. This value of G can be calculated. This one can be calculated. This one was first of all calculated by Henry Cavendish. या G ची व्हॅल्यू काय केली आहे, कॅव्हेंडिशनी काढली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस G and what is the unit? Before going on to those factors, let's explain one by one. If you say they are directly proportional, F is directly proportional product of the masses. समजा या दोघांचे मास डबल केलं तर फोर्स कितीने वाढेल, तर फोर्स सुद्धा काय होतो, डबल होतो. समजा या दोघांमधला अंतर, या दोघांमधला दोन मास मधला अंतर जर तुम्ही डबल केलं तर फोर्स कितीने कमी होईल, इट डिक्रीज बाय फॅक्टर 4. समजा अंतर डबल केलं तर त्याचा फोर्स काय होतो, कमी होतो. कितीने कमी होतो, 4 बाय फॅक्टर 4 ने तो काय होतो, कमी होतो. नाउ if the bodies are spherical, we will consider distance between, that means there is a force of attraction along the line joining the center. म्हणजे या सेंटर पासून जी लाईन, या दोघांना जोडणारी जी लाईन आहे त्या लाईनवर त्यांचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतो. बट इफ द बॉडीज आर नॉट स्पेरिकल, दॅट मीन्स दे आर ऑफ इरेग्युलर शेप लाईक दिस. देन हाऊ विल यू कन्सिडर सेंटर ऑफ दिस इरेग्युलर बॉडीज? देन व्हॉट इज द सेंटर ऑफ दिस स्केल? This is not spherical. That means we have to consider the center of the mass. Then what do you mean by? जसं इथे याचा सेंटर आपण ज्योमेट्रिकल सेंटर हा कन्सिडर करतो स्फिअरचा, परंतु याचा सेंटर कन्सिडर करता येईल का आपल्याला? किंवा एखादा दगड घेतला तर त्याचा सेंटर आपल्याला कन्सिडर करायला त्रास होतो. मग अशा वेळी काय करावं लागेल आपल्याला, तर त्याचं सेंटर ऑफ द मास घ्यावं लागेल. नाउ व्हॉट डू यू मीन बाय सेंटर ऑफ द मास? हे सर्व तुम्ही केलेलं आहे. तुम्ही ही स्केल अशी पकडायची आणि याला बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. बघा या पॉइंटला ही स्केल काय झाली, बॅलन्स झाली. दॅट मीन्स धिस पॉइंट ॲट विच टोटल मास ऑफ दिस स्केल इज कॉन्सन्ट्रेटेड. याचं पूर्ण मास, या स्केलचं पूर्ण मास या पॉइंटला काय होतं, एकत्रित होतं. त्याला म्हणतात, त्या पॉइंटला म्हणतात सेंटर ऑफ द मास. मग एखादी वस्तू जर अशी असेल तर याचा सेंटर ऑफ द मास इथे राहू शकतो, किंवा मग हा इथे राहू शकतो, इथे राहू शकतो, कुठेही राहू शकतो. तो अगदी मध्येच राहील असं काही नाही. एखादी बॉडी ही अशी असेल अशा पद्धतीने, तर याचा सेंटर ऑफ द मास हा इथे कुठेतरी बॉडीच्या बाहेरही राहू शकतो. दॅट मीन्स सेंटर ऑफ द मास कॅन बी इनसाइड द बॉडी और आउटसाइड द बॉडी. नाउ कन्सिडर दॅट मीन्स when two bodies are having irregular shape, then this force is along the line joining their center of the mass, and distance सुद्धा हे इथूनच त्यांचं कन्सिडर करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एवढे पॉइंट्स तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत. इथे मी स्टॉप करते.